आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे। आषाढ महिना कधी संपणार आहे? याच आषाढ महिन्यामध्ये चातुर्मासाला सुद्धा सुरुवात होत आहे। तर चातुर्मास कधीपासून सुरू होत आहे आणि कधी संपत आहे? आषाढ महिन्यामध्ये चातुर्मासापूर्वी कांदे नवमी सुद्धा असते। तर कांदे नवमी कधी आहे? त्या दिवशी काय करायचं असतं? ज्यांना चातुर्मासामध्ये कांदे लसूण वांगी खाणं सोडायचे आहे त्यासाठी ही कांदे नवमी अतिशय महत्त्वाची असते, कारण या दिवशी पासूनच हे पदार्थ खाणे सोडायचे असतात। लग्नानंतर ज्यांचा पहिला आषाढ महिना आहे, असे लेक जावई असो किंवा जुने लेक जावई असो, यांना आषाढ महिन्यामध्ये कोणत्या दिवशी आपल्या घरी बोलवायचं असतं, त्यांचा मान सन्मान कसा करायचा आहे, आखाड म्हणून जावयाला कोणते कोणते पदार्थ खाऊ घातले जातात आणि कोणता विशेष पदार्थ आहे जो आवर्जून जावई आपल्या घरी आल्यानंतर आषाढ महिन्यामध्ये आपल्याला त्यांना खाऊ घालायचा असतो, याचबरोबर अजून बरीचशी माहिती मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। नमस्कार, प्रियानीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। यंदा 2025मध्ये 26 जून गुरुवारी आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि हा जो आषाढ महिना आहे तो 24 जुलै गुरुवारी संपणार आहे। चातुर्मासाची सुरुवात जी आहे ती 6 जुलै 2025 रविवारी होणार आहे। आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी हे जे 4 महिने असतात ते चातुर्मास म्हणून ओळखले जातात आणि यंदा 6 जुलैला आषाढी एकादशी आहे आणि याच दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होत असते आणि चातुर्मासाचा शेवट जो आहे तो कार्तिक एकादशीला असतो। तर यंदा कार्तिक एकादशी 2 नोव्हेंबर 2025 वार रविवार या दिवशी आलेली आहे। या कार्तिक एकादशीला आपण देवउठणी एकादशी म्हणून सुद्धा ओळखतो। आषाढी एकादशीला भगवान श्रीहरी श्री विष्णू क्षीरसागरामध्ये शेषनागावर योग निद्रेसाठी जात असतात आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी उठतात असं म्हटलं जातं। जेव्हा भगवान श्रीहरी श्री विष्णू योग निद्रेत जातात त्यानंतर या पृथ्वीचा सांभाळ करण्यासाठी शिव परिवारावर भार सोडतात। त्यामुळे चातुर्मासातील पहिला महिना श्रावण आहे, जो की भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे। दुसरा महिना भाद्रपद आहे, जो श्री गणेशांना समर्पित आहे। तिसरा महिना अश्विन आहे, जो माता पार्वतीला समर्पित आहे आणि चौथा महिना कार्तिक आहे, जो भगवान कार्तिके यांना समर्पित आहे। आणि कार्तिकी एकादशीलाच श्रीहरी श्री विष्णू जे आहे ते योग निद्रेतून जागे होतात आणि नंतर ते या पृथ्वीचा सांभाळ जो आहे तो स्वीकार करतात। आषाढ महिन्याला आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा बऱ्याचशा भागामध्ये आखाडाचा महिना म्हणून सुद्धा ओळखला जातो। अगदी माझ्याही घरामध्ये आजी, मावशी, मामी, आई जे कोणी सगळे असतील ते आखाडाचा महिना म्हणून याचा उल्लेख करतात। तर या आखाडाच्या महिन्यामध्ये आखाड तळण्याला खूप जास्त महत्त्व असतं, कारण आषाढ महिन्यात धो पाऊस कोसळत असतो। पावसाची सततधार सुरू असते, ज्याला आपण झड लागणं असं म्हणतो। 2-2, 3-3 दिवस अगदी बारीक बारीक केसासारखा पाऊस पडत असतो। सूर्याचं दर्शनसुद्धा 2-2, 3-3 दिवस होत नाही, अशी परिस्थिती या आषाढ महिन्यामध्ये असते। त्यामुळे वातावरणात दमटपणा आणि गारवा असतो। आषाढामध्ये पाणीसुद्धा प्रदूषित होतं, कारण नवीन पाऊस असतो। मग वेगवेगळ्या नद्यांमध्ये वगैरे जी घाण असते ती पाण्यासोबत वाहून वगैरे येते आणि हे दूषित पाणी जर शरीरात गेलं तर आरोग्य बिघडतं। अशा वेळी शरीराला वंगण मिळावे म्हणून तेलकट पदार्थाचे सेवन या आषाढ महिन्यामध्ये केलं जातं। तसेच हवेतील जो गारवा असतो तर तो त्या तेलकट आणि उष्ण पदार्थ खाल्ल्यास शरीरात उष्णता पुरवण्याचे काम करतो। त्यामुळे या आषाढ महिन्यामध्ये खास करून आखाड तळला जातो। आणि हो, जो काही आपण आखाड तळतो ना, तर त्यामध्ये तिळाचा वापरसुद्धा आवर्जून केला जातो। पावसात आपल्याला चमचमीत खाण्याची इच्छा होते। उन्हाळ्यात आपल्या घरी पापड, लोणची असे वेगवेगळे पदार्थ बनविलेले असतात, त्यामुळे बाहेर न खाता घरचेच पदार्थ खाण्यासाठी तळले जातात। आषाढ महिन्यामध्ये आपली चयापचय क्रिया जी असते ती सुद्धा चांगली असते। आपण खाल्लेले पदार्थ आपल्याला चांगले पचतात, त्यामुळे असे पदार्थ या आखाड महिन्यामध्ये खाल्ले जातात। मे महिन्यामध्ये काही आपण वाळवणीचे पदार्थ केलेले असतात, जसं पापड, कुरडया, सांडगे, शेवया या आषाढ महिन्यापासूनच खायला सुरुवात केली जाते।
जनरली बऱ्याच घरामध्ये असं केलं जातं. श्रावणात अनेक व्रत वैकल्य असल्यामुळे आपल्या खाण्यावर निर्बंध येतात किंवा बरेच जण चातुर्मास पाळतात. मग चातुर्मासामध्ये सुद्धा बरेचसे निर्बंध असतात की काय खावे, काय खाऊ नये. आखाड तळणं म्हणजे काय तर गोड पुऱ्या, तिखट पुऱ्या, तीळ लावून गोड खास करून गुळाचे शंकरपाळे बनवणं किंवा ज्या घारग्या असतात त्या बनवणं, कापण्या बनवणं, मुगाची भजी, कांद्याची थालीपीठ, रव्याचे लाडू, नारळाचे लाडू स्पेशली या महिन्यामध्ये बनविले जातात. त्यानंतर चकल्या, शेव असे जे पदार्थ असतात ते बनवले जातात आणि खाल्ले जातात. स्पेशली नवीन लग्न झालेले लेक जावई असतात त्यांना या आखाड महिन्यामध्ये बोलावलं जातं. जावयाचा मान सन्मान केला जातो. जावयासाठी स्पेशली आखाड तळला जातो आणि त्यांना खाऊ घातला जातो. बघा, हे जे मी तुम्हाला आखाडामध्ये तळण्याचे पदार्थ सांगितले तर ते तुमच्या भागानुसार, शहरानुसार किंवा तुमच्या घराच्या रीती परंपरेनुसार वेगवेगळे असू शकतात. तुमच्या घरामध्ये जी परंपरा आहे, कोणकोणते पदार्थ आखाडामध्ये तळण्याची, त्या पदार्थाचा तुम्ही आवर्जून समावेश करावा. कारण आपल्या घराच्या ज्या रूढी परंपरा असतात त्या माहिती करून घेणं, त्या पाळणं आणि पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. तर हा आखाड तळायचा असतो. आता हा जो आखाड असतो तो स्पेशली आखाड महिन्यामध्ये तुमच्या कुलदेवीचा जो वार असतो त्या दिवशी तळला तर अतिशय उत्तम आहे. जसं की बघा, आमची कुलस्वामिनी आहे माहूरची रेणुका माता. तर आम्ही काय करणार, या आखाड महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी हा जो आखाड आहे तो तळणार. जसं की बघा, 26 जूनला आषाढ महिन्याची सुरुवात झाली, तो 24 जुलैला संपणार आहे. तर एखाद्या दिवसांमध्ये तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे त्या दिवशी तुम्हाला आखाड तळायचा आहे आणि त्याच दिवशी शक्य झालं तर तुम्हाला तुमच्या लेक जावयाला घरी बोलवायचं आहे. आणि काही कारणाने समजा त्या दिवशी जर ते आले नाही तर काही हरकत नाही. तुम्ही काय करायचं की आषाढ महिन्यामध्ये तुमच्या कुलस्वामिनीचा जो वार आहे त्या दिवशी आखाड बनवायचा. त्या दिवशी आपल्या घरातील सर्व देवी देवता असतात, मूर्ती असतात, त्यांना स्नान घालून घ्यायचं. तुम्हाला ते उजळवायचे असतील तर ते उजळून घ्यायचे, स्वच्छ करायचे सर्व देव आणि त्या दिवशी पूजा वगैरे करून त्यांना काहीतरी गोड पदार्थ बनवायचा, त्याचा नैवेद्य दाखवायचा. सकाळी देवपूजा करताना शिरा, खीर याचा आणि त्या दिवशी आखाड तळायचा. थोडा थोडा आखाड तळायचा आणि या आखाडाचा नैवेद्यसुद्धा सर्व देवी देवतांना दाखवायचा आहे. बऱ्याच ठिकाणी तर जे आपल्या गावामध्ये ग्रामदैवत असतं किंवा मारुती वगैरे असतो तिथेसुद्धा हे पदार्थ थोडे थोडे ठेवले जातात किंवा आपल्या आजूबाजूला आपली भावकी असते त्यांना आपल्या घरी बोलावलं जातं. त्यांनासुद्धा हे थोडे थोडे पदार्थ आखाड तळलेला दिला जातो. त्या दिवशी आपण हे पदार्थ खायचे आणि मग आपल्या देवी देवतांना आपण आखाडाचा नैवेद्य दाखवला की त्यानंतर कोणत्याही दिवशी तुमचे लेक जावई आले. आजकाल कसं प्रत्येकाला ऑफिस असते, जॉब असतो, मग असं तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे त्याच दिवशी ते येतील असं शक्य होत नाही. मग कोणत्याही दिवशी आले तरी त्या दिवशी तुम्ही आखाड तळून देऊ शकता. पण अगोदर आपल्या देवी देवतांना जो आहे त्या आखाडाचा नैवेद्य दाखवून तुमच्या कुलदेवीच्या वारी तुम्हाला घ्यायचा आहे. आता तुमचे लेक जावई तुमच्या घरी जेव्हा आले त्या दिवशीसुद्धा तुम्हाला हे जे पदार्थ सांगितले किंवा तुमच्याकडे जे पदार्थ बनवायची पद्धत आहे ते सर्व पदार्थ जे आहेत ते तळायचे आहे. लेक जावई जे असतात ते लक्ष्मीनारायण म्हणून आपण त्यांचं पूजन करतो किंवा त्यांना मान सन्मान देत असतो. त्यामुळे लेक आणि जावई आपल्या घरी आल्यानंतर दरवाजातच गेटच्या बाहेर त्यांच्या पायावर पाणी टाकायचं. बऱ्याच ठिकाणी तर तुकडासुद्धा ओवाळून त्यांच्यावर टाकला जातो. मुलीला हळद कुंकू लावून घ्यायचं, जावयाला गंध लावायचं आणि त्यांना घरामध्ये बोलवायचं आहे. औशवंत करून त्यानंतर घरात आल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर एखादी चटई किंवा पाट टाकून त्यावर त्यांना बसवायचं आहे. त्यांच्यासमोर रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर जे काही जेवणासाठी पदार्थ बनविलेले असतील ते सुद्धा वाढायचे आहे. आणि त्यासोबतच हा जो काही आखाडा आपण तळलेला आहे तो एका ताटामध्ये वाढून घ्यायचा आहे आणि तो त्यांना जेवणासाठी द्यायचा आहे. आणि जेवण झाल्यानंतर तुमची मुलगी जावई जर तुमच्याकडे राहिले तर राहू द्यायचं आणि ते जर का त्या दिवशी जाणार असतील तर मात्र तुम्हाला लगेच त्या दिवशी
तुम्हाला ओटी भरून घ्यायची आहे। जावयाला जर तुम्हाला यथाशक्ती काही जे ड्रेस वगैरे किंवा एखादी वस्तू द्यायची असेल तर ती द्यायची असते। आणि समजा तुमची मुलगी राहणार आहे, जावई जाणार आहे, तरीसुद्धा मग त्याच दिवशी जावई जाणार आहे, त्याच दिवशी तुम्हाला मुलीची सुद्धा ओटी भरून घ्यायची आहे। आणि जावयाला सुद्धा जे काही गिफ्ट कपडे तुम्हाला द्यायचे आहेत, आहेर करायचा आहे, तो तुम्हाला करून घ्यायचा आहे। या प्रकारे आखाड खाण्यासाठी जेव्हा आपण लेक जावयाला बोलवतो तर त्यांचा या प्रकारे मान सन्मान करायचा असतो। कांदे नवमी जी असते ती आषाढी एकादशीच्या 2 दिवस अगोदर असते। यंदा 6 तारखेला आहे, तर 4 तारखेला कांदे नवमी आहे। त्या दिवशी सगळे काही कांद्याचे पदार्थ बनविले जातात आणि ते सर्व खाल्ले जातात। आणि त्यानंतर संपूर्ण 4 महिने म्हणजे कार्तिक एकादशीपर्यंत कांदा, लसूण, वांगी किंवा अजून कोणते जे पदार्थ तुम्हाला सोडायचे असतील तर ते खायचे नसतात। तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ऑल प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।